उपस्थित सर्व शौर्यवर्धिनीच्या साधक दिदी आणि आपल्यासाठी झटत सकाळपासून किंबहुना 8-10 दिवसापासून झटत असणारे पडद्यामागचे सगळे दादा, आपल्याला इथं घेऊन आलेले सगळे वाहक पाठीमागं चालक आहेत, सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो। वाळवा तालुक्याहून आलेले राजकीय क्षेत्रातील अनेक लीडर्स, भगिनी, सकाळपासून 3 सत्र आपण मनापासून ऐकलीत। शौर्यवर्धिनी शिबिर सुरू होऊन जवळजवळ 6-7-8 वर्ष झाली। हे शिबिर घेण्यापाठीमागचा हेतू त्यावेळचा होता तो 2 दिवसाचं आपलं शिबिर असायचं। साधारणतः 5 सत्र असायची आणि संध्याकाळच्या वेळेला तुम्ही या डोंगर खोऱ्यामध्ये फिरावं, आनंद लुटावा निसर्गाचा आणि मनसोक्त खेळावं, ह्या भूमिकेतून शौर्यवर्धिनी काही वर्ष सुरू होतं। हेतू दोन्ही होता की इथं महिला पण याव्यात आणि मुली पण याव्यात, आया पण याव्यात, बहिणी पण याव्यात आणि दीदी पण याव्यात। आणि सत्र तशाच प्रकारानं आयोजित करण्यात येत होती की सगळ्यांना त्याच्यातून प्रेरणा मिळावी। सप्टेंबरच्या एंडला हे शिबिर आपण आयोजित करत होतो की ज्या वेळेला पक्ष पंधरवडा असतो त्यावेळेला हे शिबिर आयोजित करत होतो आपण। त्यावेळेला कुठला सण नसतो, काही नसतो आणि ज्या आया बहिणी लग्न होऊन गेलेत आणि माहेर पण ज्यांचं खूप थोडं शिल्लक राहिलंय, माहेराच्या बाबतीमध्ये असं म्हटलं जातं की बापाचं असतं ते हक्काचं असतं आणि भावाचं असतं ते उपकाराचं असतं। ज्या वेळेला वडील निघून जातो त्यावेळेला पाठीमागं भावाचा संसार सुरू असतो आणि मग भावाच्या संसारात जाणं कमी होत जातं। मग असं एखादं माहेरचं ठिकाण आपल्यासाठी असावं आणि म्हणून शौर्यवर्धिनीला आपण इथं याल त्यावेळेला आमचं सगळ्यांचा त्यावेळेचा हेतू असा होता की फक्त महिला इथं राहतील। आता जसं तुम्ही आनंद लुटला, खूप मनापासून आनंद लुटला, तसं मनसोक्त तुम्ही आनंद लुटावा, या हेतूनं हे शौर्यवर्धिनी आयोजित केलं। आज तुम्ही इतक्या जणी आल्या। खरं तर कालच आपलं या ठिकाणी जगाचा पोशिंदा शेतकऱ्याचं हृदय संमेलन काल आयोजित करण्यात आलं होतं। काल दिवसभर ते इथं संपन्न होत होतं। आम्हाला काळजी ही होती की आता कोरोनाच्या 2 वर्षाच्या भयानक रोगराईनंतर आपण इतके जण जमणार का एकत्र, आणि इथं येणार तर आपली काळजी घ्यावी लागणार, म्हणून दोन्ही बंदोबस्त केले होते। मग काल शेतकरी शिबिरासाठी शेतकऱ्यांचा आम्ही बीपी शुगर तपासलं तर त्याच्यामध्ये काही शेतकरी असं आढळून आलं की त्यांचं बीपी पण हाय आहे आणि शुगर पण हाय आहे आणि त्यांना माहीत नाही आहे। मग कामाच्या रगाड्यात काम करत असताना स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलं होतं। तसं तुमच्याही बाबतीमध्ये आज सकाळी मला वाटतं 94 जणांचंच फक्त आपण घेऊ शकलो रक्त, आणि त्यांचा रिपोर्ट आता जाताना आपल्यासोबत मिळणार आहे। हेतू हा होता की सगळ्यांचं रक्त तपासावं आणि आपल्यामध्ये हिमोग्लोबिन आणि शुगर किती आहे ते तपासून आपल्याला परत द्यावा, असा तो हेतू होता। पहिलं सत्र परदेशी ताईंचं होतं। आपल्या सगळ्यांना ते कसं वाटलं आपल्याला माहीत असेल की काय करू शकतो। म्हणजे स्वामी विवेकानंदांना ज्या वेळेला समोर घेऊन आपण घेतो त्यावेळेला विवेकानंदांचं एक वाक्य खूप सुंदर आहे। ते असं म्हणतात की एव्हरी सोल इज पोटेन्शियली डिवाइन। प्रत्येक जीव हा व्यक्त ब्रह्म आहे। प्रत्येक तुम्ही आणि मी जर जन्माला आलेलो आहे तर आपल्यामध्ये खूप मोठी ताकद आहे। म्हणजे आकाशाला गवसणी घालण्याची ताकद प्रत्येक व्यक्तिमत्वामध्ये निसर्गाने दडवून ठेवली आहे। पुढे विवेकानंद असं म्हणतात, हाऊ यू मॅनिफेस्ट दॅट इज द क्वेश्चन, असं म्हणतात। शक्ती तर दिलेली आहे, ऊर्जा तर दिलेली आहे, क्षमता दिलेली आहे, ताकद दिली आहे, सामर्थ्य दिलंय, पण तुम्ही त्याचं विकास कसा करता आहात तर तुमच्यावर सगळ्या गोष्टी अवलंबून आहेत। आणि मग पहिलं सकाळचं सत्र त्यासाठीच ठेवलं होतं की एक मजूर स्त्री आपल्या कार्यक्षमतेनं, नंतर मी त्यांच्याशी गप्पा मारत होतो, मग त्यांनी सांगितलं, तुमच्यासोबतही शेअर केलं असेल की 8 महिन्याचं बाळ घेऊन मी एका स्मशानामध्ये तिला बाळाला ठेवून मी त्या पाईपलाईनच्या कामामध्ये खोदण्याचं काम करत होते। मग इतक्या शरीर कष्टाच्या कामातून आता मेंदूचं काम, म्हणजे ते म्हणतात की मी जपानच्या चान्सलरला मी ज्या वेळेला भेटले त्यावेळेला तिची क्षमता किंवा 5 स्टार हॉटेलमध्ये ती चान्सलरला भेटते त्यावेळेला तिची क्षमता किती विकसित झाली लक्षात येतं।
इथं आल्यानंतर सगळ्यांच्या, तुम्हा आम्हाला पण वाटलं असेल की जर ती करू शकते तर मी का करू शकत नाही. आणि तोच आमच्या शिबिराचा हेतू आहे की जर सामान्यातील माणूस असामान्य होत असेल आपल्या कर्तबगारीनं, कारण आम्हाला सगळ्यांना असामान्य होता येत नाही, कारण आम्ही परिस्थितीला शिवाय देतो, आम्ही घटनेला शिवाय देतो, आम्ही आमच्या बाजूला असलेल्या, आमच्याशी न कळत असलेल्या शत्रुत्व घेतलेल्या माणसांना शिवाय देत राहतो. म्हणजे आम्ही आमचा भवताल, आमच्या अपयशाला, आमच्या सिद्धीला किंवा आम्हाला यश न देणाऱ्या, आम्हाला त्या ठिकाणी न पोहोचवणाऱ्या अनेक गोष्टींना आम्ही शिव्या देत राहतो, नावं ठेवत राहतो. पण इथं आल्यानंतर लक्षात येतं की ही अशी सुद्धा माणसं आहेत की त्यांनी परिस्थितीवर मात केली, त्यांनी घटनांच्यावर मात केली, त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये नकारात्मक दृष्ट्या समोर आलेल्या व्यक्तींच्यावर मात करून आपलं आसमान त्यांनी शिवलेलं आहे, तिथपर्यंत त्यांनी आपलं आकाश शिवलेलं आहे. मग लक्षात येतं की इथं आल्यानंतर मग एक आणखीन गोष्ट लक्षात यावी की हे शिबिर आपण चालू केलं की जिजाबाई साहेबांच्या नावावर. इथली जी विचाराची भूमिका आहे ते इथून बाहेर जाणारा माणूस, म्हणजे इथं शिबिरात येऊन बाहेर जाणारा माणूस आत येताना वेगळा असला पाहिजे आणि बाहेर जाताना तो वेगळा असला पाहिजे. म्हणजे सकाळी तुम्ही येत असतानाचं तुमचं मॉडेल आणि आता संध्याकाळी बाहेर जाताना, पोलाच्या बाहेर जातानाचं तुमचं मॉडेल आतून बदललेलं असलं पाहिजे. ते बदललेलं असलं तर मग शिबिराचा हेतू योग्य राहिला. जर नसेल, म्हणजे बऱ्याच वेळेला न बदलणारी माणसं असतात, खूप माणसं असतात, 4 प्रकारची माणसं असतात. अपयशी माणसं, म्हणजे ती सोमवारी जन्माला, मंगळवारी मोठी, बुधवारी लग्न, गुरुवारी पोरं, शुक्रवारी आजारी, शनिवारी लईच आजारी, आयतवारी मरणारी, ही माणसं असतात, ही अपयशी असतात, काही करू शकत नाही. दुसरी माणसं असतात की डुप्लिकेट अपयशी असतात. त्यांना काही कालावधीनंतर कळतं की बाबा यश मिळवता येतं, पण ऊर्जा, झेप घेण्याची इच्छा होत नाही. म्हणजे त्या करू शकतात तर मी करू शकते हे जाणीव होते, पण झेप घेण्याची इच्छा निर्माण होत नाही. हे अयशस्वी, डुप्लिकेट यशस्वी. तिसरे असतात ते डुप्लिकेट यशस्वी असतात, यशस्वी तर नसतात पण ते दाखवतात जगाला. म्हणजे बऱ्याच वेळेला वरवर यशस्वी दाखवणारी माणसं आतून पोखरलेली असतात. म्हणजे वरवर सिंहासनावर बसलेल्यांची माणसं जी असतात त्यांची सिंहासनं आतून वाळवीने पोखरलेली असतात. आणि यशस्वी माणसं असतात ते सकाळी आपल्या समोर आलेली. इथं आल्यानंतर आपल्याला आपला अवकाश सापडावा, माझा पिंड कोणता आहे नेमका तो सापडावा, आणि मला त्या क्षेत्रामध्ये ती उंची मला गाठायची, ही ऊर्जा आपल्याला या ठिकाणाहून मिळवणे अशी अपेक्षा असते. खरं तर पिंड असं म्हटलं जातं की 3 प्रकारचा पिंड असतो माणसाचा. पहिल्या प्रकारचा आहे तो चळवळीचा असतो. आपण प्रतिभाताई शिंदेनं ऐकलं असेल, आपण मेधाताई पाटकरनं ऐकलं असेल, किंवा आता समाजामध्ये प्रश्न घेऊन ज्या समोर जात आहेत, हारत नाहीयेत, कित्येक अपमान सहन कराव्या लागला तरी ते झुंजत आहेत, अशा जर आपण स्त्रिया बघितल्या. मी मेधाताई पाटकरांचं मी ज्यावेळेला भाषण पहिल्यांदा ऐकलं त्याला जवळजवळ 30 वर्ष झाली. मी त्यावेळेला कोल्हापूरला होतो आणि पाटगावच्या धरणाच्या त्या आंदोलनासाठी ते आले होते. त्यावेळेचं त्यांचं भाषण आणि आजचंही भाषण तितक्याच ताकदीचा, तोच संघर्ष, त्यांच्या वाटेला आलेला तोच अपमान. त्यांचा पिंड आहे तो कायमचा संघर्षाचा पिंड आहे. दुसरा पिंड आहे तो समाजसेवेचा पिंड आहे की जो पालवीच्या मंगलाताईंचा होता. एखादं दुःख पाहिलं, डोळ्यात पाणी उभं राहिलं आणि त्या डोळ्यात निर्माण झालेल्या वेदनेनं आपल्या कृतीला जोड दिल्यानंतर तो बनतो, तो सामाजिक पिंड बनतो. आणि मग आपण सकाळी बघितलं असेल, त्या ताईंचं काम बघितलं असेल, त्या लेकरांच्या सोबतचं काम बघितलं असेल. दुसऱ्याचं दुःख सहन न होता त्या दुःखाला मी माझ्या परीने उत्तर देण्याचा जो पिंड असतो तो समाजसेवेचा पिंड असतो. ही गोष्ट सोपी नाहीये. म्हणजे आपलं एक लेकरू सांभाळताना आपल्याला खूप त्रास होतो. आपल्या एका मुलासाठी किती आपण गोष्टी करत राहतो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण अनेक आयांच्या पोटी जन्माला आलेली, नको असलेली, तीर्थक्षेत्रावर सोडून दिलेली, रोगानं ग्रस्त असलेली लेकरं एकत्र आणणं आणि त्यांना जपणं सोपं नसतं. एक वेळ जनावर जपणं सोपं असतं, पण माणूस जपणं, कारण प्रत्येक माणसाचा पिंड, त्याची तऱ्हा वेगळी, त्याचं जगणं वेगळं असतं. आणि हे सगळं सांभाळणं खूप मोठं काळीज लागतं, खूप मोठी ताकद लागते. माझे एक मित्र सुप्याला आहेत, त्यांची स्वतःची मुलगी आहे, ती कमी बुद्धीची. मग त्यांच्या असं लक्षात आलं की पंढरपूरला आषाढी कार्तिकीला कित्येक मुलं सोडून देतात, ज्या आई वडिलांना सहन होत नाही, यांना झेपणं सहन होत नाही. मग ती सोडून दिलेली मुलं ते आता जवळजवळ 80-90 मुलं सांभाळत आहेत. म्हणजे समाजसेवेचा पिंड तो आहे की मला झिजायचं आहे. हे झिजणं ज्याच्या स्वभावामध्ये आहे तो पिंड दुसरा असतो.
मग इथं आल्यानंतर ज्याला असं वाटलं असेल की किमान राहू दे, मी माझ्या गावापुरतं मर्यादित ठेवीन, मग ती क्षमता जागृत झाली की दुसरा पिंड झाला. आणि तिसरा पिंड मी म्हटलं की अध्यात्माचा पिंड आहे, की ज्याला समजलं की बाबा ह्या जीवनाची यथार्थता कोणती आहे. स्वतःला समजणं ही या जगातली सगळ्यात मोठी यथार्थता आहे. जे तथागत बुद्धानं सापडलं, जे भगवान महावीरानं सापडलं, जे ज्ञानोबा तुकोबानं सांगितलं, जे मुक्ताईला सापडलं, जे जनाईला सापडलं, ते मला मिळवायचं आहे. यासाठी असतो तो तिसऱ्या प्रकारचा पिंड असतो. मग इथं आल्यानंतर मंगलाताईंच्याकडे बघितलं आणि शेवटचा पिंड होतो की ह्या समाजात आल्यानंतर म्हणजे माणसाच्या समोर 3-4 प्रकारच्या जगण्याच्या प्रेरणा असतात. एक सत्ता, एक जगण्याची प्रेरणा असते, संपत्ती जगण्याची प्रेरणा असते, पद जगण्याची प्रेरणा असते, प्रतिष्ठा जगण्याची प्रेरणा असते, मान सन्मान ह्या माणसाच्या जगण्याच्या प्रेरणा आहेत. मग ह्या प्रेरणा सोडून जो जगतो तो अध्यात्माचा माणूस असतो. पण सत्ता, संपत्ती, पद, प्रतिष्ठापान, पण सत्तेचा उपयोग सुद्धा लोककल्याणासाठी करता येऊ शकतो. आणि यासाठी एक व्यवस्था आहे, ती प्रशासनाची व्यवस्था आहे. आणि त्या प्रशासनाच्या व्यवस्थेमध्ये काम करणाऱ्या ह्या सगळ्या दिदी आपण आपल्या उजव्या बाजूला बघितल्या की सकाळपासून RTO ती दिदीपासून ते ह्या सगळ्या आता तुमच्या बाजूला आहेत. की प्रशासनामध्ये जर आपण लक्ष घातलं, चांगलं काम करू शकलो, आपल्या BDO मॅडम आहेत, आमची सुवर्णा दिदी आहे, त्यांच्याकडे बघितलं की लक्षात येतं की प्रशासनाच्या एका पदावर आपण बसू शकलो तर एका तालुक्यातला एक हितकारक निर्णय घेऊ शकतो. म्हणजे BDO झालो तर आपण किमान वर्षाला 1000 घरं सहज बांधू शकतो की जे गरिबाच्या घर ही एखाद्या माणसाचं स्वप्न असू शकतं. म्हणजे प्रशासनाचा पिंड आहे. इथं आल्यानंतर हे सगळे त्या क्षेत्रामध्ये आपल्या अस्तित्वानं, आपल्या तपश्चर्येनं ज्यांनी स्वतःचं अस्तित्व निर्माण केलंय अशा व्यक्तिमत्वाला आम्ही बघितल्यानंतर आमच्या मनामध्ये ती प्रेरणा निर्माण व्हावी. तुमच्या इथं व्याख्यान देऊन खाली परदेशी ताई आल्या, त्याचा प्रत्येक शब्द म्हणजे आम्ही 7-8 जण ऐकत होतो की खरं तर शिकलेल्या नसलेल्या, पण त्या बोलत होत्या ना, तो प्रत्येक शब्द काळजापर्यंत पोहोचत होता. वक्ता आणि जो समाजसेवक आहे, जो हृदयापासून काम करतो, त्याच्या बोलण्यामध्ये फरक आहे. जसं प्रवचनकार आणि संत यांच्या बोलण्यामध्ये फरक आहे. मी फक्त तो फरक सांगितला की सकाळच्या ताईंच्या बोलण्यामध्ये काय ताकद होती लक्षात येईल आपल्या. प्रवचनकार हा स्मृतीवर बोलतो, पाठांतरावर बोलतो, पण संत हे स्फूर्तीवर बोलतात. संतांच्या शब्दावर लोकांची मनं बदलतात. म्हणजे संतांच्या बोलण्याचा एक ओवी ज्ञानेश्वरीमध्ये आहे, तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणो येती वेद, ते सच्चिदानंद ब्रह्मकान होती असं म्हटलं. म्हणजे संतांच्या मुखातून शब्द बाहेर पडला की पुढच्याच्या हृदयामध्ये परिवर्तन होतच होतं. पण प्रवचनकाराच्या शब्दानं परिवर्तन होईल याची शक्यता नाहीये, कारण ज्या गाभ्यातून तो शब्द येतो तो तितका पवित्र, शुद्ध, त्या अंतःकरणपूर्वक, त्या करुणेनं, त्या तळमळीनंच तो येत असेल असं नसतं. मग मगाशी ताई खूप छोट्या छोट्या गोष्टी सांगत होत्या. त्यांच्या बोलण्याला तपश्चर्याचं बळ आहे. आणि असं तपश्चर्याचं बळ असणारीच माणसं सकाळपासून आपल्यासोबत होती. म्हणजे परदेशी ताईपासून ह्या सगळ्या ताई शेवटच्या सेशनपर्यंत ज्यांनी आपलं अस्तित्व सिद्ध केलंय. म्हणजे एखाद्या शब्दाला ताकद, कर्तबगार माणसाच्या शब्दाला ताकद किती असते आपल्याला आयझॅक न्यूटन माहिती आहेत. त्यांनी 3 शोध लावले आणि शोध लावल्यानंतर त्यांना इंग्लंडच्या त्या लोकसभेमध्ये त्यांना घेतल्यात निवड. आपल्याकडे जसे 12 लोक घेतात, विधान परिषदेवर घेतात आणि राज्यसभेवर घेतात. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपल्या कार्याचा ज्यांनी ठसा उमटवलाय त्यांना त्या देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये एक मेंबर म्हणून घेण्यात येतं. तसं त्यांना घेतलं होतं. आणि आयझॅक न्यूटन कधी बोलत नव्हते सभागृहामध्ये, ते जायचे आणि बोलायचे. आता त्यांच्या वाट्याला येतच नव्हतं, कारण बाकीचेच एवढे बोलतात की चांगल्या माणसाच्या वाट्याला बोलणं येतच नाही, आपल्या लक्षात येत असेल. म्हणजे राजकारणामध्ये आपण जर विधानसभेचं बघितलं असेल किंवा लोकसभेचं जर ते बघितलं असेल सेशन कसं चालतं, चांगली माणसं बोलायला उठतच नाही, ती शक्यताच नाही, कारण त्यांना बोलू दिलंच जात नाही. तसं आयझॅक न्यूटन तसं बसून राहायचे आणि सगळ्यांना वाटायचं की ह्या माणसाने एकदा बोलावं, कारण एवढा मोठा कर्तबगार माणूस, एवढे मोठे म्हणजे लॉ त्यानं शोधून काढले. संवेग परिवर्तन, म्हणजे मला त्यावेळेला पाठ करायला सुद्धा मराठीत आम्हाला होतं न्यूटनचा लॉ, संवेग परिवर्तनाचा दर प्रयुक्त बलाशी समानुपाती असतो आणि संवेगाचे परिवर्तन बलाच्या दिशेने होते. हे त्यावेळेला पाठ करायला सुद्धा एवढा अवघड जात होतं. तर त्यांना शोध लावायला आणि या शोधाला शब्द पकडायला किती अवघड गेला असेल. असा तो माणूस कधीतरी बोलावा असं वाटायचं. आणि एक दिवशी ऑक्टोबरची थंडी होती आणि थंडीमध्ये त्यांनी स्वेटर त्या दिवशी घातलेलं नव्हतं आणि त्या लोकसभेमध्ये बोलणं चाललेलं होतं आणि त्या खिडकीतून वारं येत होतं.
आणि ते वारं बंद व्हावं म्हणजे त्यांना शांत बसता येईल असं न्यूटन साहेबांना वाटत होतं. मग न्यूटन साहेब ते सांगण्यासाठी उठल्याबरोबर सगळं सभागृह, पंतप्रधान बसले, सगळे लोकसभेचे सगळे सभापती, अख्खं सभागृह न्यूटन साहेबांच्याकडे बघायला लागलं. आता काय बोलणार हा महापुरुष, काय बोलणार, बोलायला उठलाय. फक्त ते एवढंच म्हटले की बाबा ते खिडकी उघडी आहे, मला थोडासा त्रास होतोय, ती खिडकी बंद करा. एवढ्या शब्दाला सुद्धा लोकांनी टाळ्या वाजवल्या. कारण न्यूटन साहेबांचं कर्तबगारीच इतकी महान होती की त्यांच्या शब्दाला ते तपश्चर्याचं वजन प्राप्त झालं होतं. तसे आज सकाळपासून जे बोलले त्या सगळ्यांच्या शब्दाला त्याचं वजन होतं. ज्या समारोप यासाठीच होता की सकाळपासून जे घडलं ते आपल्यासोबत शेअर करावं. तिसरी गोष्ट, ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत माझ्या सर्व्हिसच्या कालावधीमध्ये, मी ज्या कर्तबगार स्त्रिया बघितल्या की काही नसताना, मी कोल्हापूरला असताना कोल्हापूरची एक मुलगी आहे, जन्मताच तिला पाय नाहीये दिले, 37 वर्ष, म्हणजे ते दोन्ही पाय तिचे 1 फुटाचे होते आणि ती अंथरुणावर खिळून होती. 37व्या वर्षी ती वडिलांना असं म्हटली की आता बस झालं माझं, असं मला मांसाचा गोळा होऊन नाही पडून राहायचं. वडिलांच्याकडून तिनं त्यावेळेला 35,000चं कर्ज घेतलं. कोल्हापूरचं जे खासबाग मैदान आहे, त्या खासबाग मैदानाचे जे गाळे आहेत, त्या गाळ्यामध्ये 4 नंबरच्या गाळ्यामध्ये तिनं स्वतःचं दुकान टाकलं आणि तिचा व्यवसाय तिनं सुरू केला. तिनं तिचा स्वतःचा व्यवसाय, म्हणजे वडिलांचं 35,000चं कर्ज तर तिनं 1 वर्षामध्ये तर संपवलंच. पण तिला दोन्ही पाय नव्हते, तर तिला आता मारुती मोटर चालवायची होती आणि स्वतः चालवायची होती. तिनं मारुती मोटर कंपनीला पत्र लिहिलं की मला हातामध्ये क्लच आणि ब्रेक असणारी माझ्यासाठी गाडी तयार केला. मारुती कंपनीची सगळी माणसं तिला बघायला आली कोल्हापूरमध्ये की अशी कोण आहे की इतकी जिद्दी आहे, तिला स्वतःला ड्रायव्हिंग करायचं आहे आणि तिला पाय नाही येत. आणि ते आता कोल्हापूरमध्ये येऊन तिला बघून गेल्यानंतर, तिची जिद्द बघितल्यानंतर तिला मारुती 800 गाडी, स्पेशल गाडी मारुती कंपनीने तिच्यासाठी तयार केली की तिचं हातामध्ये क्लच आणि ब्रेक. गंमत अशी आहे की तिच्या दुकानातून ती घरी जाते त्यावेळेला तिचा नोकर त्या व्हील चेअरवर तिला बसवतो, तो बाहेर येतो तिला त्या मारुतीच्या गाडीपर्यंत, तो दरवाजा उघडतो. ज्याला 2 पाय आहेत तो नोकर आहे, तो दरवाजा उघडतो. ती त्या ड्रायव्हिंग सीटवर बसते, छानपैकी स्टेअरिंगवर बसते आणि तिची ती गाडी चालवते आणि ती कोल्हापूरच्या गर्दीमध्ये खूप छान गाडी चालवते. म्हणजे 37, मी म्हटलं की स्पार्क, म्हणजे सगळ्या वयातल्या आया बहिणी इथं यासाठी याव्यात की कोण कधी परिवर्तित होईल, म्हणजे कोणाला कधी क्षमता प्राप्त होईल. जसं की असं म्हटलं जातं की विवेकानंदांच्या आयुष्यामध्ये 2nd इयरला असताना त्यांचे गुरु आले. म्हणजे 2nd इयरला असताना एका प्राध्यापकांचं व्याख्यान चालू असताना त्यांच्या मनामध्ये प्रेरणा निर्माण झाली अध्यात्माकडे यायची. कुणाला 40व्या वर्षी होते, कुणाला 45व्या वर्षी. तो KBT का कुठलं तरी एक हॉटेलचं प्रकार आहे बाहेर, कुठला तो KFC, तो तर म्हणे 60व्या वर्षी त्यानं व्यवसायाला सुरुवात केली आणि 60व्या वर्षी सुरुवात करून आज जगभरामध्ये त्याचे ब्रांचेस आहेत. मग कुणाचा फुलण्याचा कालावधी, कुणाचा उमलण्याचा कालावधी कधी असेल सांगता येत नाही. मग टोमॅटोला 4थ्या महिन्यामध्ये कदाचित फळ येतं, मिरचीला 3ऱ्या महिन्यामध्ये फळ येतं, एखाद्या झाडाला 1 वर्षामध्ये फळ येतं, कलमी आंब्याला 4 वर्षामध्ये फळ येतं, पण अक्रोड नावाच्या झाडाला 120 वर्षानंतर फळ येतं. म्हणजे कुणाचं लेट असेल तरी हरकत नाही, पण ती प्रेरणा पहिली मिळणं अपेक्षित असताना नंतर त्याला फळ येतं. ती फळं तशी यावीत म्हणून. दुसरी, जसं की बचत गटाचं परवाचं काम बघितलं. मी कोल्हापूरला असताना त्या गावाला भेट दिली. पुण्याला असताना 30 किलोमीटरवर गाव आहे. नवरा, दोघांचं भांडण, नवरा बायकोला घेतो, मुंबईच्या सेंट्रल बस स्थानकावर जातो, तिला इथून येतो म्हणून सोडून देतो, तिच्यासोबत तिची मुलगी आहे आणि नवरा मुंबईच्या गर्दीमध्ये निघून जातो. ती तिथंच भीक मागते, थोडे पैसे 2-3 दिवसानंतर कमवल्यानंतर परत गावी येते, झोपडीत राहते. तिथल्या बचत गटाचं, सकाळी जशी त्या परदेशी सायन्स होतं तसं तिथल्या बचत गटामध्ये सहभागी होते. 1 वर्षभर भांगलन करून, पुरीला सांभाळून 1 वर्षभरानंतर ती लोकरीचं स्वेटर बनवण्याचं प्रशिक्षण घेते. पुण्यापासून 30 किलोमीटर अंतरावर ती लोकरीचं विणलेलं स्वेटर पुण्यामध्ये आणून विकायला सुरुवात करते. भांगलन, स्वतःचा संसार,
1 वर्षभरानंतर तिचा दोघांचा संसार सेटल झाल्यानंतर ती मुंबईला जाते, हरवलेल्या नवऱ्याला शोधून काढते, परत आणते, तिच्यासोबत संसार सुरू करते. आणि एवढंच नाही, ती तिथंच थांबत नाही, तर आत्ता आपण कधी पुण्याला गेला, पार्वती कदम त्या ताईचं नाव आहे, तिनं मी जर या बचत गटातून, मी ह्या व्यवसायातून मी स्वतः सुखी झाले, तर त्यानंतर तिनं 2 वर्षाच्या कालावधीमध्ये 100 बचत गट तयार केले आणि अनेक आया बहिणींना काम दिलं. म्हणजे स्वतः सुखी होऊन अनेकांना सुखी होण्याची जी प्रेरणा आहे, मी स्वतः तर सिद्ध होणारच, पण माझ्या स्वतःच्या सिद्धतेबरोबर अनेकांना मी सिद्ध करणार, ही प्रेरणा त्याच्यातून मिळावी ही अपेक्षा त्याच्यातून आहे. मी जसं की म्हणजे विवेकानंदांचा आणि गुरु शिष्यांचा संबंध फक्त आता तिसरा पिंड जो आहे तो तिसरा पिंड आपल्याशी शेअर करतो की गुरु शिष्यांच्या बाबतीमध्ये घडत कसं असतं. विवेकानंदांचं आणि भगिनी निवेदितांचं नातं असेल. भगिनी विवेकानंदांनी मार्गारेट नोबल आणि जोसेफाईन मॅक्लिओड हे दोघी तिघी होत्या. असं म्हटलं जातं की परमार्थामध्ये समर्पण हे सर्वश्रेष्ठ असतं. मी परमार्थाच्या खरं तर हे शिबिर याच्या अगोदर आयोजित करत असताना आपल्या कुठल्या ताई त्या सुवर्णदीदी श्रद्धाताई दरवर्षी येत असतात की त्या श्रद्धाताईंनी विवेकानंदांच्या विचाराला वाहून घेतलेला आहे. त्या दरवर्षी आपलं ध्यान घेत असतात आणि विवेकानंद आणि निवेदिता यांच्याविषयीच्या काही गोष्टी त्या सांगत असतात. तसं भगिनी निवेदिता ज्या वेळेला भारतामध्ये आल्या, म्हणजे मार्गारेट नोबल त्यांचं नाव आहे, आणि इथं आल्यानंतर रोज त्यांच्याशी भेटायच्या, विवेकानंदांची दोघांची भेट व्हायची. विवेकानंदांचं आयुष्य 39 वर्ष जगले. त्याच्या अगोदर 3 वर्षच या दोघी जणी आलेल्या होत्या. आल्यानंतरच्या वेळेला संध्याकाळी भेट व्हायची त्या दोघींची. त्यावेळेला विवेकानंद त्यांना असं म्हणायचे की तुम्ही माझ्या देशामध्ये काय बघितलं. त्यावेळेला त्या असं म्हणायच्या की मी तुमच्यासाठी काय करू. त्यावेळेला स्वामीजी एकच शब्द त्यांच्यासाठी सांगायचे की लव्ह इंडिया, माझ्या देशावर प्रेम करा. तुमच्या देशावर प्रेम करायचं म्हणजे नेमकं काय करायचं त्या विचारत होते स्वामीजींना. तर ते म्हणत होते की पलीकडे झोपडपट्टी आहे, त्या झोपडपट्टीमध्ये जावा आणि तिथं तुम्हाला जे दारिद्र्य दिसेल ते दारिद्र्य बघा आणि तुम्हाला काय त्याच्यावर उत्तर शोधता येत असेल तर शोधा. त्या दुसऱ्या दिवशी दोघी जणी त्या झोपडपट्टीमध्ये, कलकत्त्याच्या झोपडपट्टीमध्ये पोहोचल्या आणि तिथलं ते दारिद्र्य बघत असताना त्यांच्या असं लक्षात आलं की एक आई आपल्या बाळाला दूध पाजते आहे. 2-3 दिवस पोटामध्ये अन्नाचा कण नसल्यामुळं दूध बाळाला पोहोचत नाहीये. इथे देवकीचा पाहणा दुधाने जळाला असं म्हटलं. तुम्ही काल परवाचा जर भारताचा भूकबळीचा जर हे बघितला, काय त्याला इंडेक्स बघितला, जगामध्ये 166 देशामध्ये 101 वर, म्हणजे जो 55 होता तो आपण 101 वर, म्हणजे या देशामध्ये रोज लाखो लेकरं भूकबळीनं मरत आहेत. ते बघितल्यानंतर जोसेफाईन मॅक्लिओडनं आपल्या पर्समधले काही पैसे त्या आईच्या मांडीवर ठेवले. संध्याकाळी परत स्वामी विवेकानंदांची दोघींची भेट झाली. त्याने विचारलं, बघितला का माझा भारत? मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या भारतावर प्रेम करा. पुढे त्यांनी मग काय केलं? मग त्यांनी सांगितलं की स्वामीजी, आम्ही सकाळी फिरत होतो, दारिद्र्यानं पिचलेल्या त्या मायलेकरांना आम्ही बघितलं, तिच्या दूध नव्हतं म्हणून आम्ही तिला काही पैसे दिले. त्यावेळेला स्वामीजी असं म्हटले की ही मलमपट्टी आहे. इथलं दारिद्र्य संपवायचं असलं तर इथली शेती फुलली पाहिजे आणि इथं एखादं धरण बांधलं गेलं पाहिजे. मग ते धरण कसं बांधता येईल त्या दोघी विचार करत होत्या. त्यावेळी त्या हावरा नदीवर छोटंसं धरण बांधलं तर कलकत्त्यामधल्या काही लोकांचे भूकबळी थांबवता येऊ शकत होतं. आणि त्यावेळेस सुएज कालवा बांधला जात होता आणि सुएज कालव्यामध्ये अल्फान्सो अल्बुकर्क नावाचा इंजिनियर त्यावेळेला काम करत होता. जगभरामध्ये चांगल्या प्रकारचा कालवा बांधणारा तेवढा एकच इंजिनियर सुएज कालव्यावर काम करत होता. जोसेफाईन मॅक्लिओड जहाजानं प्रवास करत सुएज कालव्याच्या बाजूला गेली आणि जिथं हा अल्बुकर्क राहतो त्याच्या बाजूला घर घेऊन ती राहते आणि तिला सांगते की तू माझ्या गुरूंच्या देशामध्ये चल. 1 वर्ष ती तिथं राहिली गुरूंच्या शब्दासाठी. गुरूंचा शब्द एकच होता की लव्ह इंडिया, माझ्या देशावर प्रेम करा. आणि माझ्या देशावर प्रेम करायचं असलं तर इथल्या दारिद्र्याला, इथल्या भूकबळीला एक उत्तर द्या. इथला भूक संपली पाहिजे, याला उत्तर द्या. 1 वर्षभरानंतर ती मुलगी येते परत, जो अल्फान्सो अल्बुकर्कला घेऊन येते आणि कलकत्त्याच्या बाजूला जो कालवा आहे तर कालव्याचं खनन करते, ती बांधून देते. ही गुरुपूजा आहे असं म्हटलं. हे त्याच्या बाजूने घडलं. आता ज्या तरुण दिदी आहेत त्यांच्यासाठी मी फक्त 2च उदाहरणं सांगतो आणि आपला समारोप सुरू होईल. प्रेरणा जगणं
म्हणजे ज्याच्या मेंदूमध्ये संवेदनशीलता आहे, ज्याला स्वतःच्या क्षमतेची जाणीव आहे, त्याला भरारी घेण्यासाठी कुठला भवता लागू शकत नाही. वय सुद्धा त्याच्यासाठी कमी पडतं. मी 2 उदाहरण आपल्यासाठी शेअर करेन की जी ग्रेटा थुंबन नावाची मुलगी आहे ती आणि युसुफजाई मलाला नावाची मुलगी आहे. आम्ही मगाशी युवा संस्कार शिबिराविषयी आम्ही सगळे ट्रस्टी मिळून आम्ही सगळे चर्चा करत होतो. तर ते सगळ्यांचं म्हणणं असं की काका आपल्याला ह्या दोघींना एकदा आणायचं आहे. 16 वर्षाच्या आत असणाऱ्या मुलीने त्यांची उमज, त्यांची समज किती पक्की असू शकते आणि जगातलं एखादं दुःख हलकं करण्यासाठी आणि केवढं मोठं काम उभा केलं जाऊ शकतं. या 2 पोरींच्या कर्तबगारीकडे बघितलं की लक्षात येतं की जगाच्या संवेदना तरुण मुलींच्या हृदयामध्ये काहीतरी आंदोलित होत आहेत. पहिली आपण घेतली युसुफजाई मलाला घेतली तर वय वर्ष 15 वर्षाचं आहे. ती त्या स्वातच्या खोऱ्यामध्ये, म्हणजे आता तालिबान्याने जो प्रदेश आक्रमण करून ताब्यात घेतलाय तिथं स्वात नावाचं खोरं आहे, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या मध्ये आहे. पूर्वी बुद्ध धर्म तिथं खूप विकसित झाला होता, शांततेसाठी ते प्रसिद्ध होतं. प्रचंड शांत खोरं आहे. अनेक विपश्यनाचे सेंटर्स तिथं त्यावेळेला बुद्ध कालावधीमध्ये होती. आणि नंतर आक्रमण झाल्यानंतर तालिबान्यांचा हैदोस तिथं सुरू झाला. मुली शिकत नव्हत्या आणि हिची आणि हिच्या वडिलांची, तिच्या वडिलांनी तिला खूप तयार केलं होतं की मुली शिकल्या पाहिजेत, मुलींना स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, त्यांना त्यांचा अवकाश मिळाला पाहिजे आणि त्या अवकाशामध्ये त्या नांदल्या पाहिजेत. म्हणून ही पोरगी 14व्या वर्षापासून बीबीसीवर एक नाव धारण करून रोज 5 मिनिटं मुलींच्या शिक्षणाविषयी, स्त्रियांच्या स्वातंत्र्याविषयी बोलत होत्या. तालिबानी लोकांना कळत नव्हतं की ही मुलगी बोलते कुठून, ही कोण आहे. आणि ज्यावेळेला पत्ता लागला, ती ज्यावेळेला स्वात खोऱ्यामध्ये आले, तिच्या वडिलांनी एक शाळा काढली होती आणि त्या शाळेकडे आपल्या 50 मैत्रिणी घेऊन शाळेसाठी घेऊन निघाली होती ते स्कूल बसमधून. आणि जात असताना वय वर्ष 16 या पोरीचा आहे. तालिबानी 5-7 अतिरेकी तिच्या बसमध्ये चढतायत आणि आतमध्ये चढल्यानंतर ते अतिरेकी प्रश्न विचारतायत की हु इज युसुफजाई, हु इज युसुफजाई मलाला. युसुफजाईच्या लक्षात येतं की मी जर उठले नाही तर माझ्या 50 मैत्रिणी संपतील. ही पटकन त्या बसमध्ये उठून उभी राहते. दुसऱ्या क्षणाला तिच्या मस्तकामध्ये मशीन गनच्या गोळ्या घुसतात. ती बेशुद्ध होते. 1 वर्षभर ती कोमामध्ये राहते. जगभरातून तिच्यासाठी प्रार्थना होतात, कारण ती एवढंच सांगायची की जगातल्या स्त्रियांनी शिकलं पाहिजे, मुलींनी शिकलं पाहिजे, त्यांनी स्वतःच्या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. हे एकच गोष्ट ती प्रकर्षानं सांगत राहायची. 1 वर्षभरानंतर ती पुन्हा जागी झाली, अजून थांबलेली नाही. आज 21 वर्ष वय आहे तिचं. आपल्याला आठवत असेल की 2 वर्षापूर्वी वयाच्या 19व्या वर्षी जगातल्या शांततेचा नोबेल पुरस्कार या पोरीला मिळाला, वयाच्या 19व्या वर्षी. मी मगाशी म्हटलं की संवेदना, क्षमता, स्वतःच्यातली हिंमत, सामर्थ्य जागं झालं तर वय सुद्धा तुम्हाला अडथळा येऊ शकत नाही. कमी वयामध्ये सुद्धा तुम्ही तुमचा अवकाश, तुम्ही तुमचं जग तयार करू शकता. आणि दुसरी पोरगी मी आपल्याशी शेअर करतो की ग्रेटा थुंबन. ही पोरगी लहानपणापासून तिचा वडील पुन्हा तिला शिकवतोय की बाळा, जग 2050 साली संपणार आहे. 2050 साली पृथ्वीचं टेम्परेचर वाढणार आहे. म्हणजे दुष्काळ, ढगफुटी, महापूर, सुनामी यासारखी नैसर्गिक संकट आहे ती या वसुंधरेवर येणार आहेत आणि त्याच्यामुळं जग संपणार आहे. तिचा वडील तिला रोज सांगतोय. आम्हालाही या गोष्टी माहित आहेत, आपल्यालाही, तुमच्या माझ्याही कानावर आहेत, पण आपण अजून जागे झालेलो नाहीये आणि होणंही शक्य नाही. पण त्या चिमुरड्या पोरीच्या लक्षात आलं की माझा बाप सांगतोय, मग मला आता जग वाचवायचं. एक जगामध्ये दिदीनो एक थिअरी आहे, त्या थिअरीचं नाव आहे बटरफ्लाय थिअरी. जरा लक्षपूर्वक ऐकलं आणि तुम्ही त्याच्या अर्थाच्या गाभ्यापर्यंत गेला तर आजच्या या शिबिराचा हेतू आपल्या लक्षात येईल. बटरफ्लाय थिअरीमध्ये असं म्हटलं जातं की एखाद्या जंगलामध्ये छोट्याशा फुलपाखरानं आपला पंख हलवला तर जगाच्या दुसऱ्या बाजूला सुनामी येऊ शकते. हे वाक्य आपल्या लक्षात ठेवा की एखाद्या छोट्याशा फुलपाखराच्या जंगलातल्या, अनामशा जंगलातल्या छोट्याशा फुलपाखरानं आपले पंख हलवले तर जगाच्या दुसऱ्या टोकात समुद्राला सुनामी याचा अर्थ की प्रचंड मोठ्या लाटा. मग आपल्या मनामध्ये हा प्रश्न आल्यानंतर आता उत्तर आपल्याशी शेअर करतो. ह्या पोरीनं 9वीत असताना, ह्या ग्रेटा थुंबननं 9वीत असताना तिच्या संसदेच्या बाहेर शुक्रवार दिला आणि शुक्रवारी त्या संसदेच्या बाहेर बसून तिने उपोषण सुरू केलं आणि पाठीमागं फक्त एक कागदाचा बोर्ड लावला, फ्रायडे फॉर द फ्युचर. एक बोर्ड लावला. तिनं शाळा बुडवली, वडिलांना सांगून शाळा बुडवली
आणि फ्रायडे फॉर द फ्युचर नावाची एक चळवळ उभी केली 9वीतल्या पोरीनं, 14 वर्षाच्या पोरीनं चळवळ उभी केली. आणि तिनं जगातल्या सगळ्या पोरांना आव्हान केलं की ज्यांना असं वाटतं की आपल्यासाठी पृथ्वी हवी आहे, आपल्यासाठी श्वास घ्यायला हवा हवी आहे, खायला अन्न हवंय, प्यायला चांगलं पाणी हवंय, भविष्यामध्ये ही पृथ्वी संपायला नको, जर पाठीमागच्या पिढ्यांनी मजा केली तर आम्हाला सजा का, ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्याला शोधायचं आहे. आणि त्याला उत्तर आपल्या जगण्यानं, आपल्या कर्तबगारीनं द्यायचं आहे. या जिद्दीनं त्या पोरीनं जगभरातल्या मुलांना आव्हान केलं. तुम्हाला आणि मला सुद्धा केलं होतं तिनं आव्हान, आपल्यापर्यंत पोहोचलं होतं, पण आपण फ्रायडे फॉर द फ्युचर नाही दिला तिला. पण जगभरातल्या वर्षभरामध्ये 5 कोट मुलांनी, जगभरातल्या 5 कोट मुलांनी तिला पाठिंबा दिला. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर, म्हणजे ती ज्या दिवशी बोलणार होती त्या दिवशी जगभरातली 5 कोट मुलं तिच्यासाठी तिला ऐकत होती. तिच्या ह्या चळवळीचा, म्हणजे 1 वर्षात तिची चळवळ इतकी फोपावली की युनोला तिच्या या कार्याची दखल घ्यावी लागली आणि युनोमध्ये तिचं भाषण ऑर्गनाईज करण्यात आलं. एक अनामिक जंगलात एका फुलपाखरानं आपले पंख फडफडवले तर समुद्रामध्ये दुसऱ्या एका बाजूला प्रचंड सुनामीच्या लाटा येऊ शकतात. एक 14 वर्षाची पोरगी स्वीडनच्या संसदेच्या बाहेर एक छोटासा बोर्ड स्वतःच्याच हाताने लिहून सांगते, फ्रायडे फॉर द फ्युचर, तुम्हाला जगण्याच्या लायकीची पृथ्वी तुम्हाला हवी असेल तरी तुम्ही तुमचा शुक्रवार या आंदोलनासाठी आणि चळवळीसाठी द्या. आणि या पोलीला अजूनही तुम्ही जर आज संध्याकाळी गेला तर 4 मिनिटं आणि 52 सेकंदाचं या पोरीचं भाषण आहे युनो मधलं, फक्त 4 मिनिटं आणि 52 सेकंदाचं. आणि युनो मधल्या 178 देशातल्या लोकांच्या प्रतिनिधी समोर ही पोरगी बोलतीये. वयाच्या 16व्या वर्षी ही पोरगी बोलते आणि जगाला सांगते. आणि ती सांगते, जिद्दीनं सांगते. म्हणजे मी कधी थकलो, मला कधी ग्लानी आली, मला कधी वाटलं की नाही आपल्या या बोलण्याचा कधी उपयोग, तर मी ती ग्रेटा थुंबर्डला समोर घेतो. मी तिचं व्याख्यान अनेक वेळेला ऐकतो. अंगावर काटा, शहारे उभे राहतात. ही 16 वर्षाची पोरगी तिचा चेहरा बघितला तरी लक्षात येतं की हिला किती वेदना आहेत, हिला ही पृथ्वी जगवायची. आणि ती जगातल्या सगळ्या नेत्यांना असं सांगते की अरे कोणता विकास तुम्हाला पाहिजे, तुमच्या मांडीवरची पोरं या जगामध्ये भविष्यात जगणार नसतील तर कसला विकास तुम्हाला हवा आहे, तुम्हाला आम्ही हवे आहेत का नव्हे, तुम्हाला तुमची पुढची पिढी हवी आहे का नको आहे, तुम्हाला तुमचे नातू हवे आहेत का नको आहे, ही तिच्या भाषणाचा सूर आहे. आणि मग लक्षात येतं की एखाद्या माणसाची क्षमता किती असते, काय करू शकतो. इथं आपण जमला त्याचा हेतू तो होता. कागद असतो, आपल्याला वाटतं की या कागदामध्ये आग्नेय आहे किंवा नाही. प्रवीण दवनेनं एकदा प्रश्न पडला होता की प्रवीण दवने लेखक आहेत आणि त्यांना कुणीतरी विचारलं की जन्माला आलेल्या प्रत्येक बाळाच्या मुठी आवळलेल्या का असतात. आणि ते खरं आजपर्यंत शोधत होते, प्रत्येक बाळाच्या मुठी आवळलेल्या कधी असतात. कारण त्या मुठीमध्ये त्याचं भविष्य असतं. कुणाची मुठ कधी उघडेल, कुणाची मुठ कधी उघडेल सांगता येत नाही. प्रत्येक कागदामध्ये अग्नी जरूर आहे, पण हा अग्नी कधी येणार की याच्याजवळ एखादी काड्याची पिटी आली, एखादी मेणबत्ती आली तरच तो जळेल. अग्नी याच्यामध्ये आहे, पण इथं कुणीतरी त्याला काडी लावायची आवश्यकता आहे. प्रत्येक मुठीमध्ये, जन्माला येणाऱ्या प्रत्येक मुठीमध्ये भविष्य बंद आहे, पण ती मुठ कधीतरी उघडायला हवी आणि त्या मुठीनं स्वतःचा अवकाश शोधायला हवा. तुमच्या कागदाला एखादी ऊर्जा, परदेशीताईंची एखादी ऊर्जा, पल्लवीताईंची, पालवीची एखादी ऊर्जा ह्या आमच्या सगळ्या दिदींची लागावी, हाच ह्या सगळ्या सकाळपासूनच्या प्रपंचाचा हेतू होता. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी खूप जणांनी मदत केली. आपला कार्यक्रम खरं तर 4:30ला संपणं अपेक्षित होतं, कारण काही जबाबदार संध्याकाळी जाऊन असं तुम्ही मोकळे नाहीये. आपल्या प्रत्येक शिबिरामध्ये अशी चर्चा होते की तुम्ही विचारून आला, म्हणजे सांगून आला की विचारून आला. ज्या दिदी असतील त्या कदाचित सांगून आल्या असतील, पण बाकीच्या विचारून आले असतील. म्हणजे ह्या शिबिरासाठी ज्या दिवशी तुम्ही सांगून याल सांगून आणि विचारून मधला फरक कळाला. पुरुष मंडळी सांगून, आम्ही पुरुष मंडळी सांगून येतो, निघालोय. तसं तुम्ही सांगून नाही येत, तुम्ही विचारून येता. 10 प्रश्न विचारले जातात तुम्हाला. तुम्ही निघालाय ते ठिकाण सुरक्षित आहे का, तुमचा प्रवास सुरक्षित आहे का, जायलाच पाहिजे का, एवढं काय आहे तिथं, घरात बसून बघता येते की, कितीतरी गोष्ट आहे, एवढी व्याख्यान आहे त्याच्यात बघता येतात की. 100 प्रश्नाची उत्तरं देऊन तुम्ही इथपर्यंत पोहोचलाय प्रचंड अडथळ्यातून. म्हणजे आणि म्हणून तुम्ही लीडर आहे.
म्हणजे माझं म्हणणं असं आहे की इथपर्यंत एवढ्या सगळ्या अडथळ्यांना पार करून, म्हणजे विचारून का होईना तुम्ही इथपर्यंत पोहोचला, आणि आता परत गेल्यानंतर सांगायचं आहे तुम्ही की आलोय. संध्याकाळी गेल्यानंतर आणखीन पुन्हा तुम्हाला विचारलं जाणार आहे की काय तिथं लावून दिवे लावले, काय सांगितले, काय मिळालं. या सगळ्या प्रश्नांच्या उत्तराची तुम्हाला तयारी करायची. पण मला असं वाटतं की आपल्याला बऱ्यापैकी, खरं तर 2 दिवसाचं शिबिर असतं. आज गंमत अशी झाली की एखाद्या बाटलीचं तोंड छिद्र छोटं असावं आणि त्या छिद्रातून खूप तेल ओतलं जावं, पण त्या छिद्राची जेवढी क्षमता आहे तेवढंच तेल आतमध्ये जाणार. आजच्या 3-4 सेशनमध्ये एवढं काही जाऊ शकणार नाही. फक्त एवढं आपल्याला वाटलं असेल की अरे बाबा आज मन उल्लसित झालं, निसर्गाच्या सहवासामध्ये आम्ही आलो. तुम्ही जेवायला जाताना येताना खूप छान वाटलं असेल. निसर्ग ही जगामध्ये एकमेव गोष्ट अशी आहे की आपल्या मनातलं सगळं मळब शोषून घेते. तुम्ही ज्यावेळेला समुद्राच्या काठाला बसता आणि त्या अथांग समुद्राकडे बघता त्यावेळी तुम्ही शून्य होता. तुम्ही इथं आल्यानंतर आजूबाजूच्या निसर्गाकडे बघितल्यानंतर तुम्ही शून्य झाला असाल. तुम्हाला माहिती नाही, मला माझ्या सगळ्या ट्रस्टींचा, जे इथं दादा आहेत ना, त्यांचा खूप आज खऱ्या अर्थानं अभिमान का वाटतो की अचानक तुम्ही, आजची अरेंजमेंट होती ती 200ची होती, तुम्ही 400 पर्यंत पोहोचला. तिथं पुऱ्यात म्हणजे लाटायला माणसं नाहीत. आपल्या माहितीसाठी सांगतो, हे सगळे दादा, जवळजवळ 8 ते 10 दादा लिटरली आज पोळ्या त्यांनी लाटलेले. आमचा हेतूच तो आहे की आजच्या शिबिराचा की तुम्हाला इथं ताट सुद्धा उचलायला लागू नये. म्हणजे निवांत माहेरला आल्यानंतर जसं दमबाजी करताना तुम्ही तुमच्या भाऊजयांना, तशा ह्या भावांना तुम्ही दमबाजी करून इथं सगळा आनंद, बाकी सगळं काडा राडा वादा, काडा वादा ते सगळं बाजूला ठेवून इथं तुम्ही आनंद घ्यावा. त्यासाठी मग त्याच्यातला कोणी बिनलग्नाचा असेल तो बरा आहे त्याच्याशी, म्हणजे आता तयार झालाय, त्या पुरी तरी कशी करावी याबाबत तो तरी तयार तरी झाला. मी एक पुस्तक, ह्याच्या खरं नोट्स काढून याच्यावर आणले होते, ती सामर्थ्यशाली स्त्रिया म्हणून आहेत. याच्यामध्ये कॉमन काही गोष्टी सांगितल्यात ह्या लेखिकेनं. खूप सुंदर पुस्तक आहे. ज्या तरुण दिदी आहेत त्यांनी खरं वाचायला हरकत नाही. याचा मी अभ्यास केला, गेले 8 दिवस तुमच्याशी बोलायचं म्हणून करतो आहे. पण एक जरी व्यक्तिमत्व घेतलं तरी 15 मिनिटं मला लागतील आणि आपल्या आयुष्याचा तेवढा अनमोल वेळ मला घ्यायचा नाहीये. आता शेवटचं आपल्याला फक्त हे नैना लाल आणि किडवाई म्हणून आहे. ज्या सामर्थ्यशाली स्त्रिया आहेत आपल्या भारतातल्या सर्व क्षेत्रातल्या, म्हणजे प्रशासन, समाजसेवेमध्ये जेवढी क्षेत्र आहे, साहित्य, संगीत, कला, क्रीडा, नाट्य, ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये ज्या प्रभावशाली स्त्री आहेत त्यांची खूप एक 3-3 पानामध्ये त्यांची चरित्र आहे, 3 ते 4 पानामध्ये. आणि पहिल्या प्रस्तावनेमध्ये ज्या प्रभावशाली स्त्री आहेत त्यांच्यामध्ये कुठले कॉमन गुण आहेत, त्याच का प्रभावशाली होत आहेत, म्हणजे प्रभावशाली होण्यासाठी नेमक्या कोणत्या गुणांची आवश्यकता आहे त्याची पहिल्यांदा त्याचं निरूपण आहे. हे पुस्तक चुकून ज्यांना वाचण्याची सवय असेल, मोबाईल बाजूला ठेवायची सवय असेल, त्यांच्यासाठी खूप छान पुस्तक आहेत. मोबाईलचा विषय काल आमचा शेतकरी संमेलनात सुद्धा झाला. बिर्लांचं कुटुंब आहे, बिर्ला खूप मोठे या देशाचे हे आहेत, उद्योग. झाली की तयारी तुमची? बिर्ला सगळ्यात मोठं कुटुंब आहे. त्या घराची मोबाईलच्या बाबतीत शिस्त अशी आहे की संध्याकाळी 5-5:30ला सगळी पुरुष मंडळी घरी येतात आणि घरी आल्यानंतर आईच्या पायावर सगळ्यांनी मोबाईल ठेवायचा 5:30 वाजता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30ला व्यवसायाला जाताना घ्यायचा. संध्याकाळी 5:30 ते सकाळी 9:30 पूर्णपणे त्यांचा मोबाईल बंद असतो. बिर्ला करोडोचा व्यवहार आहे त्यांचा. आमचा 4 आण्याचा सुद्धा व्यवहार नसताना रात्रंदिवस आमचा मोबाईल चालू असतो. घर शांत कधी, आता घराच्या शांततेची व्याख्या आता बदलून गेली. सगळ्यांच्या जवळ स्मार्टफोन आहे आणि सगळे आपापल्या मोबाईलमध्ये गुंग आहेत, मग ते घर शांत असतं. ही शांत घराची व्याख्या झाली. तर ती बदलून आपल्याला बिर्लांच्या घरासारखी करता येईल का? 5:30ला आपल्या आईजवळ आपला मोबाईल देता येईल का? आणि सकाळी 9:30ला आपल्या आईकडून मोबाईल घेता येईल का? खूप काम करू. आईच मोबाईलवर असते असं म्हणता येते. कुठली तरी दिदी असं म्हणते की आईच मोबाईलवर असते तर आम्ही काय करायचं? हा सनातनवाद आहे. 16 वर्षाची मुलगी आणि आई असेल तर ह्या जगातल्या त्या दोघींच्यात भांडणं नाही असं एखादंच नातं असू शकतं. कारण 16वे वर्ष आणि आई, आता इथं ज्या असतील त्या वयातल्या त्यांच्या लक्षात येत असेल. हा खूप वर्षापासूनचा वाद आहे. आणि मग ते नसेल तर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये आम्ही आता फक्त लास्ट आहे की हे शिबिर करतोय की आईसाहेबांच्या आठवणीत करतोय.
तर आपण सगळे आया आहात. इथं आल्यानंतर प्रत्येकाला पुन्हा एकदा आईची आठवण व्हावी आणि त्या आईच्या स्मरणामध्ये आम्ही सगळेजण घरी जावं. आणि दुसरा संस्कार आपला आहे की माणसाने माणसाशी माणसाचं वागणे. ह्या 2 संस्कारांशी आपण काम करणार आहोत. आईचं फक्त इतकंच आहे की मी माझ्या आईच्या वरची व्याख्यान ऐकली असतील. दादा कोंडकेंचे सगळे चित्रपट आपल्याला माहिती आहेत. मी गव्हर्नमेंट सर्वंट होतो, नोकर होतो. आमच्या आयुष्यामध्ये तुम्ही कधी शासकीय अधिकारी, ह्या दिदींना पण परत विचारा, RTO असेल, BDO असेल, त्यांना पण कधी विचारा की आमच्या चेंबरमध्ये दिवसभर वातावरण बदलत असतं. आता येतो एक जण स्तुती करतो, आता येतो एक जण शिव्या देतो, मग एकदा गरम वातावरण असतं, एकदा गार वातावरण असतं. मग एखादं म्हणजे समोसा असावा, तळावा, फ्रीजमध्ये ठेवावा, पुन्हा तळावा, पुन्हा फ्रीजमध्ये ठेवावा. तो समोसा खायच्या लायकीचा राहत नाही. तसा सरकारी माणूस घरी गेल्यानंतर कुटुंबाच्या लायकीचा राहत नाही. त्यांना विचारा, परत जाताना त्या भेटल्या तर विचारा. मग याच्यामध्ये उपाय काय? मी माझ्या आयुष्यामध्ये उपाय शोधला होता. तो दादा कोंडकेचे चित्रपटातले काही किस्से ते मोबाईलमध्ये मी माझ्या ठेवलेले होते. तणावाला शिव्या देऊन एखादा गेला की ते बघायचं, एकदा हसला की माणूस मोकळा होता असं म्हटलं. म्हणजे हसत नाही ते मोकळे होतात का नाही ते ज्याचं त्याला माहिती आहे. मग ते हसला. पण दादा मला ह्या कारणामुळे तर आवडतातच, पण आणखी एका कारणामुळे आवडतात. दादांच्या सगळ्या चित्रपटामध्ये आई आहे. दादांच्या सगळ्या चित्रपटामध्ये आई आहे. आणि दादांच्या सगळ्या चित्रपटामध्ये एक डायलॉग परमनंट आहे, ज्याला आई नाही काय नाही. ज्याला आई नाही त्याला काय नाही. जगातला सगळ्यात श्रेष्ठ मेंटॉर कोण असेल तर आई आहे. तुम्ही जर श्रीमान योगी कादंबरी वाचली असेल, एक खूप सुंदर प्रसंग जिजाबाई साहेबांचा आहे. पुरंदरचा तह हरले होते राजे. आपण कधी राजगडावर गेला असाल तर, आणि तह हरल्यानंतर ते राजगडावर परत आले होते. जिजाबाई साहेबांनी चेहऱ्यावरूनच ओळखलं होतं की बाळ आज नाराज आहे आणि आज काहीतरी अघटित होण्याची शक्यता आहे. दुसरा प्रहर रात्रीचा सुरू झाला आणि शिवछत्रपती आपल्या महालातून निघाले. आणि राजगड आपण बघितला असेल तर पद्मावतीची माची आहे, तिथं पद्मावतीचं मंदिर आहे, देवीचं मंदिर आहे. त्या मंदिरामध्ये राजे पोहोचले. जिजाबाई साहेबांना नक्की माहित होतं की आज राजे नाराज आहेत. त्यांच्या पाठीमागून जिजाबाई साहेब पोहोचल्या. राजे गाभाऱ्यात गेले होते. पद्मावतीच्या हातातली जी तलवार आहे, देवीच्या हातातली तलवार आहे, ती तलवार शिवछत्रपतींनी काढली. पुरंदरचा तह मी सांगत नाही, पण वाचून काढा. कारण सगळ्यांनी पराक्रम केलेले सगळे किल्ले, गड एका सहीनिशी राजांनी देऊन टाकले होते. त्या तहामध्ये हार मांडली होती. अनेकांचं बलिदान त्या दिवशी वाया गेलं असं शिवछत्रपतींना वाटत होतं. आणि मी त्यांच्याशी धोका दिला का, हा गिल्टी कॉन्शियस, अपराधी मन त्यांच्यामध्ये होतं. आणि म्हणून त्याला पर्यायी उत्तर म्हणून ते पद्मावतीच्या मंदिरात पोहोचतायत आणि ती तलवार बाहेर उपसतायत. देवीची तलवार हातामध्ये घेत आहेत आणि आता आपल्या मानेवर मारणार. तेवढ्यात पाठीमागून जिजाबाई साहेब मोठ्यानं आवाज देत आहेत, राजे म्हणून. आईचा आवाज ऐकल्याबरोबर राजांच्या हातातली तलवार गळून पडते. थरथर कापतायत राजे. जिजाबाई साहेब आत पोहोचतायत आणि 4च वाक्य आहेत श्रीमान योगीमध्ये, अंगावर शहारा आणतायत. जिजाबाई साहेब इतकंच म्हणतात की राजे काय करत होता आपण? परत पुरंदरवर, दिलेर खानावर चालून जाऊन कटून गेला असता तरी मला बरं वाटलं असतं. पण जेव्हा तुम्ही हे करता त्यावेळेला माझ्या पोटी जन्माला यायच्या ऐवजी आलाच नसता तर बरं झालं असतं. 4च वाक्य आहेत आणि ते 4 वाक्यानेशी पुन्हा राजे उभा राहत आहेत आणि पुन्हा स्वराज्याची बांधणी करतायत. जगातला सर्वश्रेष्ठ मेंटॉर कोण असेल? आई आहे. आणि त्या आईला वंदन आहे. काल या मातीच्या पोशिंद्याचं आम्ही काल शिबिर घेतलं. आज मातेचं आम्ही शिबिर घेत आहोत आणि आम्हा सगळ्यांना त्याबद्दल अभिमान आहे, आनंद.